श्री स्वामी समर्थ. थांबा जरा आणि मन लावून ऐका, कारण आज मी तुम्हाला अशी एक प्रभावी सेवा सांगणार आहे जी अनेक मुलांच्या आणि आईंच्या डोळ्यात आनंदाश्रू घेऊन आली आहे. अनेक जणी म्हणतात की ही सेवा सुरू केल्यावर त्यांच्या मुलांच्या स्वभावात हळूहळू बदल दिसू लागला आहे, अभ्यासात मन लागू लागलं आहे आणि मोठ्यांचा आदर वाढला आहे. घरात शांतता निर्माण झाली आहे. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आजची माहिती प्रत्येक आईसाठी खूप महत्त्वाची आहे. पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे मनापासून मी आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आजचा विषय खूप खास आहे, कारण आज मी तुम्हाला डॉक्टर गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी सांगितलेली एक सुंदर सेवा सांगणार आहे, जी मुलांचे अभ्यासात लक्ष लागावे आणि मुलांना चांगले संस्कार व्हावेत म्हणून केली जाते. मैत्रिणींनो, आजकाल जवळपास प्रत्येक घरात एकच समस्या दिसून येते. मुलं अभ्यासाला बसत नाहीत, मोबाईलमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवतात आणि लवकर चिडतात. मोठ्यांचे ऐकत नाहीत. काही मुलं तर दिवसभर आळस करत बसतात. अनेक आई खूप चिंतेत असतात. रात्रभर खूप विचार करत बसतात. आपलं मूल पुढे कसं जाईल, त्यांचं भविष्य काय होईल, त्यांना चांगली बुद्धी कशी मिळेल. मंडळींनो, आईचं मन खूप नाजूक असतं. मुलगा किंवा मुलगी चुकीच्या मार्गावर जाताना दिसली की आई आतून पूर्ण तुटून जाते. बाहेरून ती हसत असली तरी मनात सतत चिंता असते. काही आई सांगतात आपलं मूल पुस्तक हातात घेत नाही, अभ्यासाला बसलं तरी 5 मिनिटात उठून मोबाईल काढून रात्रभर त्याच्यावरती गेम खेळत बसतं. आणि हे सगळं पाहून आईचं मन खूप दुखावतं. मैत्रिणींनो, अशा वेळी फक्त रागावून उपयोग होत नाही, कारण मुलांचं मन हे प्रेमाने जिंकावं लागतं. संस्कार हे जबरदस्तीने होत नाहीत. संस्कार हळूहळू मनात उतरावे लागतात. आणि म्हणूनच आपल्या गुरुजनांनी काही सुंदर सेवा सांगितल्या आहेत, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, मुलांचं मन शांत होतं आणि अभ्यासाकडे कल वाढू लागतो. आज मी तुम्हाला गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी सांगितलेली एक सुंदर सेवा सांगणार आहे. ही सेवा अगदी सोपी आहे, कोणीही ती सहज करू शकतो. प्रेमाने करणे खूप महत्त्वाचे आहे. मैत्रिणींनो, सेवा करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनात श्रद्धा असणे फार महत्त्वाचे आहे. कारण देवाला मोठमोठ्या वस्तू नको असतात. देवाला आपल्या मनातील खरी भावना महत्त्वाची असते. आता ही सेवा कशी करायची? खूप खर्च येईल का? दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ देवघर करावे. देवघरासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा आणि शांत मनाने देवासमोर बसायचं. त्यानंतर आपल्या मुलाचं नाव मनात घ्यायचं आणि 11 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा नामजप करायचा. जप करताना मन दुसरीकडे जाऊ देऊ नका, याची तुम्ही काळजी घ्या. मुलाच्या अभ्यासाच्या पुस्तकावर किंवा वहीवर हलक्या हाताने उजवा हात ठेवायचा आणि मनापासून अशी प्रार्थना करायची, हे स्वामी समर्थ, माझ्या मुलाला चांगली बुद्धी द्या, अभ्यासात मन लागू द्या, वाईट संगतीपासून दूर ठेवा, मोठ्यांचा आदर करायला शिकवा, त्यांना मोठ्यांचा आदर करायचे संस्कार द्या. मैत्रिणींनो, आईच्या प्रार्थनेत खूप ताकद असते. आई मनापासून देवाला हाक मारते, तेव्हा त्या प्रार्थनेचा परिणाम नक्की जाणवतो, असं अनेक भक्त सांगतात. आता या सेवेमधली आणखी एक महत्त्वाची गोष्ट, मुलं शाळेत जाण्यापूर्वी किंवा अभ्यासाला बसण्यापूर्वी त्यांच्या कपाळावर थोडंसं कुंकू किंवा गंध लावा आणि प्रेमाने म्हणायचं, श्री स्वामी समर्थ,
तुझं रक्षण करो. मैत्रिणींनो, ही छोटी गोष्ट असली तरी मुलांवर त्याचा खूप मोठा परिणाम होतो. अनेक जणी विचारतात, आपलं मूल देवाचं नाव घेत नाही तर काय करायचं? जबरदस्ती अजिबात करू नका, कारण जबरदस्तीने भक्ती निर्माण होत नाही. मुलांना प्रेमाने समजून सांगा, त्यांच्यासोबत बसा, त्यांना छोट्या छोट्या गोष्टी सांगा. जसं आपण लहान मुलाला चालायला शिकवतो तसंच हळूहळू भक्ती आणि संस्कार शिकवावे लागतात. दर गुरुवारी मुलाच्या हातून देवापुढे अगरबत्ती लावून घ्या आणि त्यांच्याकडून फक्त 5 मिनिटे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा नामजप करून घ्या. सुरुवातीला त्यांना कंटाळा येऊ शकतो, पण आईच्या प्रेमामध्ये खूप मोठी ताकद आहे. हळूहळू त्यांना त्याची सवय लागते. भगिनींनो, घरात वातावरण खूप महत्त्वाचं असतं. ज्या घरात सतत भांडणे होतात, मोठमोठ्याने ओरडणं चालू असतं, वाईट शब्द बोलले जातात, त्या घरातील मुलांच्या मनावर नक्कीच परिणाम होतो. म्हणून शक्य तितकं घरात शांत वातावरण ठेवा. सकाळी भक्तिगीते लावा, देवाचं नामस्मरण करा आणि मुलांनाही त्या वातावरणात सहभागी करून घ्या. आजकाल अनेक मुलं एकटेपणामुळे मोबाईलकडे जास्त वळतात, कारण आईवडील कामात व्यस्त असतात. मुलांशी बोलायला वेळ नसतो. पण मैत्रिणींनो, मुलांना फक्त महागड्या वस्तू देऊ नका. त्यांना आईवडिलांचा वेळ हवा असतो. त्यांना आईवडिलांची सोबत हवी आहे. प्रेमाचे 2 शब्द हवेत. म्हणून रोज थोडा वेळ मुलांसोबत घाला. तुम्ही जर गुरुवारी तुमच्या मुलाच्या हातून थोडंसं अन्नदान करा. यामुळे मुलांमध्ये एक प्रेमाची, दयेची भावना निर्माण होते. आईवडिलांना नमस्कार करण्याची सवय लावा. ही छोटी सवय आयुष्यभर खूप नम्रता आणि संस्कार शिकवते. शक्य असेल तर महिन्यातून एखाद्या दिवशी मुलांच्या हातून एखाद्या गरजू व्यक्तीला थोडंसं दान करा. बिस्किटाचा पुडा, फळं, थोडंसं अन्न, काहीही दान करा. यामुळे मुलांमध्ये दयेची भावना नक्कीच निर्माण होते. मुलांच्या भविष्यासाठी देवाची भक्ती, चांगले संस्कार आणि घरातील प्रेमळ वातावरण या 3 गोष्टी कायम जपा. कारण ज्या घरात प्रेम, संस्कार, देवाचं नामस्मरण असतं, त्या घरात स्वामींची कृपा कायम राहते. मैत्रिणींनो, जर तुम्हालाही आपल्या मुलासाठी चांगली बुद्धी, अभ्यासात प्रगती आणि सुंदर संस्कार हवे असतील तर आजपासून ही सेवा श्रद्धेने करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.